नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 6 ऑक्टोबर 2025च्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण कुमार गवई यांच्यावर सनातन धर्माचा अवमान चालणार नाही म्हणून वकील किशोर राकेश याने मनुवादी वृत्तीने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या कृत्याचा उस्मानाबाद धाराशिव येथून झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलतर्फे जाहीर निषेध व कडक कारवाईची केली मागणी. येरमाळा येथील सिद्धिविनायक पंपावरून कर्नाटकातील राधा पुजेरी यांच्या गळ्यातील 40,000 रुपयाचे मंगळसूत्र 2 अज्ञात व्यक्तींनी चोरले. राधा पुजेरी यांनी केली येरमाळा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल. तुळजापूर येथील अश्विनी पौर्णिमेनिमित्त VIP व देणगी 1,000 रुपयाचे दर्शन राहणार 2 दिवस बंद. धाराशिव उस्मानाबादचे नगराध्यक्षपदाची सोडत जाहीर. OBC महिलेकडे राहणार अध्यक्षपदाची माग. धाराशिव उस्मानाबादचे स्टेशन मास्तर भर दुपारी झोपेत असल्यामुळे हरंगुळ पुणे गाडीच्या वेळी कोच इंडिकेटर बंद असल्यामुळे प्रवाशांची उडाली तारंबळ. दोषीवर कारवाई करण्याची केली प्रवाशांनी मागणी. शेतकरी नेते अनिल जगताप यांनी सांगलीच्या धर्तीवर मराठवाड्यातील पूरग्रस्तांना तिप्पट मदत देण्याची केली मागणी. धाराशिव आनंदनगर पोलिसाच्या आशीर्वादाने ऑनलाईन लॉटरीवर बंदी असताना देखील बसस्थानकासमोरच नाकावर टिच्चून खुलेआम ऑनलाईन लॉटरी सुरू असल्याने कारवाईची केली जाते अपेक्षा. नगर परिषद आरक्षण धाराशिव तुळजापूर परंडा OBCसाठी, धाराशिव महिलेसाठी, भूम कळंब उमरगा ओपनसाठी, नळदुर्ग ओपन पुरुष असे असेल आरक्षण. तेरणा धरणाजवळील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धोका निर्माण झाला आहे. या पुलाकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन पूल दुरुस्त करण्याची नागरिकांनी केली मागणी. या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच झुंजार SC37 न्यूज ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका. धन्यवाद. शुभरात्री.